नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये। आजच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील एक मोठी आणि दिलासादायक खुशखबर। होय, 13व्या जुलैच्या हप्त्याची तारीख आता निश्चित झाली आहे आणि ती कोणत्या दिवशी जमा होणार आहे याची थेट माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे। माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारनं रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक खास निर्णय घेतला आहे की आता लाडके बहीण योजनेचा 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा 1500 रुपयाचा मानधन 8 ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी तुमच्या खात्यात जमा होणार आहे। हो, रक्षाबंधन यंदा 9 ऑगस्टला आहे आणि त्याआधीच 8 तारखेला म्हणजेच शुक्रवारी तुम्हाला हा सन्मान निधी मिळणार आहे। म्हणजेच तुमचं रक्षाबंधन साजरं करणं आता सरकारतर्फे अधिक खास आणि अर्थपूर्ण होणार आहे। माझ्या लाडक्या बहिणींनो, आता एक गोष्ट स्पष्ट करून घ्या। मागच्या काही दिवसांपासून अनेक ठिकठिकाणी अफवा पसरवण्यात येत होते की 13वा हप्ता आणि 14वा हप्ता दोन्ही एकत्र मिळणार आहेत, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की यावेळी फक्त 13वा हप्ताच वितरित केला जाणार आहे। सरकारची स्पष्ट भूमिका आहे की रक्षाबंधनाच्या आधीच एक हप्ता दिला जाईल, दुहेरी हप्ता नाही। म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत अपडेटवर विश्वास ठेवा। माझ्या ज्या लाडक्या बहिणींना कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं होतं, त्यांच्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ई-केवायसीचा पर्याय सुरू करण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत त्या ई-केवायसी करून पुन्हा पात्र होऊ शकतात आणि पुढच्या हप्त्यांसाठी त्यांना 1500 रुपयाचा सन्मान निधी मिळू शकतो। ही एक सुवर्ण संधी आहे। जे काही चुकलं असेल हे आता सुधारता येईल आणि पुन्हा योजनेत नाव सामील करता येईल। त्यामुळे कोणतीही बहीण निराश होऊ नये, लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। माझ्या लाडक्या बहिणींनो, ही माहिती काही अंदाज किंवा अफवा नाही। स्वतः राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी या योजनेविषयी अधिकृत घोषणा केली आहे की त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून सांगितलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी बहिणींना 13वा हप्ता 1500 रुपये सन्मान निधी 8 ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही माहिती थेट मंत्र्यांकडून आली आहे, म्हणून या तारखेवर आणि रकमेवर आता कोणतीही शंका ठेवायची गरज नाही। हीच आहे सरकारची अधिकृत घोषणा, जी सर्व लाडक्या बहिणींना दिलासादायक देणारी आहे। आता माझ्या लाडक्या बहिणींच्या मनात काही प्रश्न आहेत का? जसे की जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे का आणि ऑगस्टचा पुढचा हप्ता कधी येणार आहे? माझ्या लाडक्या बहिणींनो, हे सगळे प्रश्न अगदी योग्य आहेत, पण याची सविस्तर माहिती मी लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। सध्या इतकंच लक्षात ठेवा की 8 ऑगस्ट पासून तुमच्या खात्यात खटाखट 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। म्हणून अजिबात घाई करू नका। पुढील अपडेटसाठी फक्त चॅनलवर लक्ष ठेवा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका। माझ्या लाडक्या बहिणींनो, मागच्या काही दिवसात हप्ता वितरणाबाबत अनेक गैरसमज आणि चुकीच्या अफवा पसरवल्या जात होत्या। कोणी म्हणत होतं 2 हप्ते मिळतील, तर कोणी म्हणत होतं तारीख अजून ठरलेली नाही। पण या सर्व संभ्रमाला पूर्णविराम देत सरकारने आणि मंत्री आदितीताई तटकरे यांनी सातत्याने येणाऱ्या मागण्यांचा विचार करून ही तारीख लवकरच घोषित केली आहे। आता सर्व काही स्पष्ट आहे। 8 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे, हे अधिकृतपणे ठरलेलं आहे। म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत माहिती आणि खात्रीशीर स्रोतावर लक्ष ठेवा। तर माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, ही माहिती तुमच्या गावातील आणि घरातील प्रत्येक लाभार्थी बहिणीपर्यंत शेअर करा। आणि हो, ई-केवायसी संदर्भातील पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा। काही शंका किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये जरूर विचारा, त्याचं उत्तर आम्ही इथेच देण्याचा प्रयत्न करू। या योजनेशी संबंधित अनेक अपडेट्स आणि डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करा। आणि हो, जर तुम्हाला दररोज अशा सरकारी योजना आणि खात्रीशीर अपडेट वेळेवर मिळवायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन नक्की व्हा। जय हिंद, जय महाराष्ट्र।